योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या योगीनाथ सभागृह या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे। शेळगी परिसरातील हिबारे नगर इथं होणाऱ्या सोहळ्यास मान्यवर नेतेगणांची उपस्थिती लाभणार असून सभासद, खातेदार आणि हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन चंद्रकांत रमणशेट्टी यांनी केलं आहे। योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या योगीनाथ सभागृह या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक चंद्रकांत रमणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली। मी चंद्रकांत गुंडप्पा रमणशेट्टी शेळगी या योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा संस्थापक चेअरमन। या योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेसाठी तारीख 25/8/1997 साली या संस्थेची स्थापना केली। या संस्थेच्या स्थापनेवेळी आमच्या या शेळगी भागातील सर्वसाधारण गोरगरीब नागरिकांकडून जाऊन घरोघरी जाऊन 100 रुपयाचं आम्ही सुरुवातीला शेअर्स वसूल केलं आणि या शेअर्स वसुलीमधून जवळजवळ 30,000 आम्ही सुरुवातीला गोळा केलं आणि या पतसंस्थेची मुहूर्तमेढ केली। या 30,000वरती आज ही आमची पतसंस्था या ठिकाणी एक चांगल्या नावारूपाला आलेली आहे। हे करत असताना आमच्या भागातील जे काय सभासद आहेत, जे ग्राहक आहेत, जे नागरिक आहेत, यांनी आमच्या या योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेवर आणि आमच्या संचालक मंडळावर खूप मोठा विश्वास दाखवला। त्यामुळं आम्हाला हे काम करणं आज या ठिकाणी शक्य झालेलं आहे। या भागामध्ये काम करत असताना सुरुवातीला आम्ही आमच्या या योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची मित्रनगरमध्ये एक चौकामध्ये एक छोटी 10x10ची खोली होती। त्या खोलीमधून या पतसंस्थेची सुरुवात झाली। आज या योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचं हे आता जे सध्या इथं वास्तू उभी राहिलेली आहे, त्या वास्तूचं 1,500 फुटाची जागा स्वतःच्या मालकीची आहे आणि याच्यावरती जी बिल्डिंग उभारलेली आहे, ही बिल्डिंग देखील स्वमालकीची बिल्डिंग या ठिकाणी निर्माण झालेली आहे। याला कुठल्या बँकेचं कर्ज घ्यायची आम्हाला आवश्यकता भासली नाही आणि ही वास्तू उभं करण्यासाठी आम्ही आमच्या सभासदांना 1-2 जनरल मीटिंगमध्ये आम्ही विनंती केली की आमच्या या पतसंस्थेच्या या वास्तू उभारण्यासाठी आपण आपलं डिव्हिडंड आम्हाला देऊन सहकार्य करावं। त्यावेळेला दोन्ही वेळेला माझ्या विनंतीला मान देऊन या भागातील सर्व सभासदांनी त्यांचं स्वतःचं डिव्हिडंड सोडून दिलं आणि या आपल्या पतसंस्थेच्या बांधकामासाठी खूप मोठं मोलाचं योगदान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। त्यामुळे ही आज स्वतंत्र मालकीची वास्तू या ठिकाणी उभा राहिलेली आहे आणि आता या वास्तूचं जे कारभार आहे ते खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिमागामध्ये चालू आहे। या वास्तूच्या माध्यमातून आम्ही आमच्या भागामध्ये जे काही गोरगरीब लोक राहतात, त्या गोरगरीब लोकांना सावकारी फाशामधून बाहेर काढण्याचं काम आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेष करून आपल्या सोलापूर भागामध्ये मोठमोठ्या बँका आहेत, कोऑपरेटिव्ह बँका आहेत, नॅशनलाइज बँका आहेत, या शेड्यूल बँका आहेत। एवढ्या सर्व बँका असले तरी आमच्या भागातील जे काही नागरिक आहेत हे आपल्या स्वतःच्या घरात जरी राहत असले तर ते प्रॉपर्टी त्यांचे येणे नसल्यामुळं त्यांना कुठल्या बँकेमध्ये कर्ज मिळत नव्हतं, परंतु आमच्या भागातील नागरिकांना आम्हाला कर्ज उपलब्ध करून द्यायचं आमचं या ठिकाणी मानस होतं। एखादा कागद कमी असू द्या, जास्त असू द्या, पण कर्जदार चांगला आहे हे आम्ही पडताळून या ठिकाणी कर्ज देत गेलो आणि कर्जदारांनी हे चांगल्या पद्धतीनं कर्जाची परतफेड करून आपल्या या पतसंस्थेला मोठं करण्यासाठी त्यांचंही मोठं सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे। हे करत असताना आमच्या संचालक मंडळाने आमच्यावरती खूप मोठा विश्वास देऊन या पतसंस्थेला मोठं करण्यासाठी सहकार्य केलेलं आहे। कारण आम्ही इथं या पतसंस्थेचा जो कारभार करतो तो पतसंस्थेचा कारभार अगदी पारदर्शकपणानं आम्ही करत आलेला आहे। त्याला सर्व संचालकांचा साथ या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे आणि हे करत असताना गाडीचं ज्या पद्धतीनं 2 चाकं असतात, त्या 2 चाकाला दोन्ही समांतर गेलं तरच गाडी चालते, त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी आमचं संचालक मंडळ काम करत होतं, तितक्याच जोमानं आमचं कर्मचारी वर्ग देखील या ठिकाणी चांगलं काम करून ही संस्था आज तर काय मोठं काम करण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेलं आहे आणि मला वाटतं या योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचं आणखीन एक शाखा घरकुल या भागामध्ये व्हावी अशी आमची तळमळ होती, परंतु काही थोडे तांत्रिक अडचणी आमच्याकडे असल्यामुळं थोडं क्युरी होत्या, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी मान्यता मिळत नव्हती। परंतु यावर्षी ती देखील पूर्तता आम्ही पूर्णतः केलेली आहे आणि यावर्षी आम्हाला
नवीन शाखेसाठी मान्यता देखील मिळेल आणि याहीपेक्षा जोमानं आम्ही या भागामध्ये काम करून आमच्या भागातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना, गोरगरीब कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कर्जाची उपलब्धता करून देऊन त्यांचं हातभार लावण्याचं काम आम्ही या ठिकाणी आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून करत आलेलं आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील करू असं आपल्याला या ठिकाणी मी अभिवचन देतो. आणि आमच्या या पतसंस्थेच्या नूतन वास्तूचं उद्घाटन येणाऱ्या 18 तारखेला या ठिकाणी होणार आहे. खूप मोठं भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं मी आपल्या भागातील सर्व नागरिकांना, कर्जदारांना, ठेवीदारांना, पिगमी ठेवणाऱ्यांना या सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी विनंती करतो की आपण 18 तारखेचं कार्यक्रम कृपया चुकू नका. त्या कार्यक्रमाला आपण यावं अशी मी आपल्याला माझ्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी मनापासून विनंती करतो. मी महेश प्रभुलिंग ठेसे, योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा चेअरमन. ही पतसंस्था 1997 साली श्री चंद्रकांतांना रमण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली. स्थापना करताना ही फक्त 30,000 रुपयाच्या ठेवीवर संस्था चालू झालेली आहे. आज ही संस्था 30 कोटी मिश्र व्यवसायापर्यंत गेलेली आहे. या संस्थेचा कारभार म्हणजे अगदी स्वच्छपणे नाही. इथलं कुठल्याही संचालकाला, कुठल्याही चेअरमनला किंवा कुठल्याही कर्मचाऱ्याला 1 रुपयाचा स्वतःचा स्वार्थ न बघता हे संचालक मंडळी काम करतात. व तसेच इथल्या ही संस्थेचं उद्घाटन समारंभ जे आहे ही सभासदांच्या झालेल्या विश्वासामुळे झालेलं आहे. सभासद ह्या संस्थेचे मालक आहेत. आम्ही फक्त ह्या सभासदाचे विश्वस्त आहात आणि या आमच्या सभासदांच्यामुळे ही आज एवढी मोठी बिल्डिंग उभार राहिली. आणि आजच्या परवाच्या 31 मार्च 2026च्या ह्याच्यामध्ये आता आमचे एकूण ठेवी झालेले आहे 16 कोटी 65 लाख रुपये व एकूण कर्ज वाटप केलेलं आहे 13 कोटी 80 लाख रुपये. आमचा NPA हा 0% आहे. गेली 3 वर्षापासून NPA 0% प्रमाणे आहे. व संस्थेच्या सभासदांसाठी आम्ही संस्थेच्या आपल्या जवळच्या लोकांसाठी एक महालक्ष्मी ठेव योजना ही निर्माण केलेली आहे. ते महालक्ष्मी ठेव योजना 10% व्याज आम्ही देतो आणि ते तुम्ही महिलांच्या नावे जर ठेवला असाल तर त्यांना 0.5% जास्त व्याजदर देतो. या संस्थेमध्ये ऑनलाईन सेवा आहे. या संस्थेमध्ये आपल्याला SMS द्वारे आपल्याला संपर्क होतो. SMS द्वारे आपल्या कर्जाची माहिती मिळते. SMS द्वारे आपल्या खात्याची शिल्लक मिळते. या संस्थेमध्ये कारभार करताना स्वच्छ प्रतिमाची संस्था आहे. आमचं आता सध्याला येणाऱ्या पुढच्या मार्चच्या आत आम्ही विडी घरकुल येथे नवीन शाखा उद्घाटन करण्याचा आमचा मानस आहे. ते आम्ही जवळजवळ म्हणजे ते पूर्ण करणार आहोत. तिथे सुद्धा विडी घरकुलच्या भागासाठी भरपूर लोकांची मागणी असल्याकारणाने तिथली एक संस्था लवकरात लवकर आम्ही उद्घाटन करूया काय. आणि सभासदांच्या ह्या सगळे असंच प्रेम असंच आमच्यावर राहू द्या. ही संस्था म्हणजे पुढे न्यायचं मानस आता 16 कोटी 80 लाख रुपये आहे. येणाऱ्या म्हणजे 2028पर्यंत 21 कोटीची ठेवीचे उद्दिष्ट आमच्या समोर आहेत. व चालू 31 मार्च 2026ला 75 लाख रुपये नफा झालेली संस्था आहे. येणाऱ्या मार्चपर्यंत 1 कोटी रुपये निव्वळ नफा काढण्याचा आमचा उद्दिष्ट आहे. ते सभासदांच्या व खातेदारांच्या विश्वासानं आम्ही पूर्ण करू असे मी आश्वासन देतो. आणि येणाऱ्या 18/4/2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता आपल्या पतसंस्थेचा नूतन वास्तू योगीनाथ सभागृह या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा आहे. सगळे सभासद, खातेदार व हितचिंतक आपण सगळेजण येऊन पतसंस्थेच्या कार्यक्रमात शोभा वाढावे. येणाऱ्या शनिवारी 18/4/2026 रोजी वार शनिवार सायंकाळी 6 वाजता आपले शटस्थ मम्मी श्री गौडगाव अप्पाजी यांच्या अध्यक्षतेखाली व आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते व अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी व शहर मध्यचे आमदार देवेंद्रदादा कोटे व आपल्या शहराचे महापौर श्री विनायकदादा कोंडाल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपरावजी माने मालक यांच्या व तसेच भाजपा शहराध्यक्षा श्री रोहिणीताई तडवळकर व आमच्या सोलापूर फेडरेशनचे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपरावजी पतंगे साहेब व सोलापूर जिल्हा उपजिल्हा निबंधक श्री किरणजी गायकवाड साहेब व शहर निबंधक श्री प्रगती बागल मॅडम यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. तरी सभासद बंधू आणि हितचिंतक व खातेदारांनी या आपल्या कार्यक्रमास येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी असं मी नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पत्रकार परिषदेस चेअरमन महेश ठेसे, व्हाईस चेअरमन महादेव जावळे, शिवलिंग शाहबादे,
सदाशिव उडता आदींची उपस्थिती होती. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.